तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण गोल गळ्यावर डिझाइन करणार आहोत। हे बघा, मी पाठचा भाग कटिंग करून घेतलाय। पूर्ण उंची आहे 14.5 आणि 1 इंच वाढून 15.5। शोल्डर मी 6 घेतलाय। गळा रुंदी 2.75 घेतली आहे। हे बघा, 38 छातीचा ब्लाउज आहे। गळा मी 10.5 घेते। इथे मी 3 इंच घेतलाय मार्किंग करून। हा बॉक्स करून घेतलाय। आता आपण गोल गळा करायचा, आपण रोज का करतो तसा। आता मी कॅनव्हासवर कटिंग करते। एक इंचावर मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे। आता मी अस्तरवर आधी प्रेस करून घेते। आता आपण आधी हे सरळ बाजूवर ठेवायचं आहे। आपला गळा हा तयार झालाय पूर्ण। आता आपण ह्याला मध्ये डिझाइन करायची आहे। आता आपण असा गळा ठेवून बघायचा आहे किती आहे। 7 इंच। तर मी कापड घेतलंय आधी। माझं असं कापड हे बघा 9.5 आहे। थोडंसं आपले इथे कमी जास्त होत आहे। मी तेवढंच अस्तर घेते आता। हे बघा, असं आता 9.25 आहे आणि असं माझं 12 आहे। थोडं मागे पुढे कट करून 12 होईल ते। व्यवस्थित असं चौकोन घेते। एवढंच मी अस्तर इथे मी थोडंसं ओपन ठेवते, पूर्ण मारत नाहीये शिलाई। असे कट देते 4 टोकाला।
याच्यातून हे कापड बाहेर काढायचंय. आपलं हे ओपन आहे तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण हे असं बॉक्स छोट्या छोट्या प्लेटी घेऊन हे बघा मध्यभागी घ्यायचंय. इथे मी आधी शिलाई मारून घेते. थोडीशी मी लेस कटिंग करते ही आणि त्याला मध्ये लेस लावते. तुम्ही बटन किंवा लटकन पण लावू शकता. हे बघा असं. हे बघा आपली ही अशी डिझाईन तयार झाली आहे. हे जास्त असं हे करायचं नाहीये. आपण हे असं व्यवस्थित असं करून मी थोडंसं आधी इथे शिलाई मारून घेते पहिली, म्हणजे कसं आपल्याला शिलाई द्यायला बरं पडेल. कमी जास्त पाहिजे तर आपण नंतर करू. जास्त आलंय ते आपण थोडंसं ऍडजस्ट करूया. हे बघा सेम आलंय. आता आपण हे डायरेक्ट गळ्याला लावूया. हे मार्किंग करायचं आधी मध्यभागी. हे बघा आपली लेस हे लावून झालेली आहे. आता आपण याला हे थोडंसं असं आधी आपण टक्स मारून घेऊया. मग मी पुढचं दाखवते तुम्हाला काय करायचं ते. आता आपल्याला हा थोडासा हे राहतोय ओपन, म्हणून आपण थोडासा इथे वरती घेऊया किंवा घातल्यावर पण तो व्यवस्थित होणार. पण थोडासा इथून आपण थोडासा असं वर घेऊया, म्हणजे आपलं जेणेकरून आपले हे व्यवस्थित फिटिंगला बसेल. हे बघा हे असं ठेवून मी टाचण्या लावून घेते परत व्यवस्थित.
आणि सोपी डिझाईन, किती दिसायला पण किती छान वाटते बघा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.